नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर विनोद गायकवाड यांना. त्यांना आपण ओळखतच आहोत कारण त्यांच्या अनेक कादंबऱ्या आपण स्वतः वाचलेल्या आहेत. जवळजवळ एकूण 60 कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. कथासंग्रह 4 प्रकाशित झालेले आहेत. नाटकं 6 आहेत आणि समीक्षा ग्रंथ 10 आहेत. तर असेही साहित्यिक आपल्यासोबत आहेत आणि आज मी त्यांना याच्यासाठी इन्व्हाइट केलंय की त्यांना नुकताच द का हसमनीस या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं. त्याचबरोबर कैलासवासी महादेव मोरे पुरस्कारही त्यांना देण्यात आला, जो कोल्हापूरचा होता. आणि यानंतर गुरुकुल प्रतिष्ठान पुणे यांच्याकडूनही मराठी भाषेसाठी केलेलं कार्य त्यांचं आणि साहित्य यासाठी त्यांना सन्मानित केलं गेलं. तर त्यांच्या हा प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते. तुमच्याबद्दलची तर बरीचशी माहिती लोकांना आहे की अनेक कादंबऱ्या तुम्ही लिहिल्या किंवा कथासंग्रह तुमचे प्रसिद्ध झालेले आहेत. एक साहित्यिक म्हणून तुम्ही परिचित आहातच. पण आता जे तुम्हाला पुरस्कार दिले गेले नुकतेच, त्याचा पाठीमागचा मेन उद्देश काय होता आणि तो भेटल्यानंतर मग असं वाटतं ना आपल्याला की आणखीन आपली जबाबदारी वाढली किंवा आणखीन आपण वेगळं काहीतरी कार्य केलं पाहिजे, अशा काही भावना? अलीकडं मला जो पुरस्कार मिळाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा कैलासवासी महादेव मोरे पुरस्कार. महादेव मोरे हे निपाणीचे लेखक, सीमा भागातलेच, आणि मी ही कर्नाटकचाच आहे. त्यामुळे मला विशेष आनंद झाला त्या गोष्टीचा. पण तुम्ही म्हणाला तसं माझ्यावरती जबाबदारी ही वाढली, कारण महादेव मोरे हे खूप थोर लेखक आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार ज्या वेळेला मिळतो त्यावेळेला आनंद तर होतो, पण त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारीची जाणीव होते की आपण या लेवलचं कुठेतरी लिहायला पाहिजे वगैरे. बरोबर. हे सगळे जे पुरस्कार मिळाले मला हे माझ्या साहित्य सेवेबद्दलच मिळालेले आहेत. काही युगांत कादंबरीला मिळाले, मिडल क्लास कादंबरीला मिळाले काही, आणि मराठी भाषेच्या संदर्भात मी जे काही थोडं बहुत काम केलं त्यासाठी ते गुरुकुल प्रतिष्ठानचा तो मोठा पुरस्कार होता, तो मिळाला त्या याच्यासाठी. ह्या पुरस्काराच्या फारसा मी शौकीन नाही आहे पुरस्कारांचा. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, पन्हाळ्याच्या खाली कळे नावाचं काहीतरी गाव आहे ना, तिथल्या मुलांनी मला फोन केला, त्यांची एक लायब्ररी आहे, की सर युगांत कादंबरीला मी तुम्हाला पुरस्कार देणार आहोत. पण म्हटलं तर नवीन लेखक तुमच्या आजूबाजूचे कोण असतील त्यांना द्या, माझ्या कादंबरी मी तुम्हाला देतो म्हटलं, पाठवून देतो. असं पुष्कळचे पुरस्कार मी नाकारतोच होता ते. याच्यामध्ये पुरस्कार ही कुठल्याही साहित्यिकाची ओळख असू नये. अलीकडे तर पुरस्काराचं पेव फुटलंय. बरोबर. गल्ली बोळात कुठेही एका पतसंस्थेत मला ते फार वर्ष बोलत होते भाषणासाठी आणि मी त्यांना उपलब्ध होत नव्हतो. त्यांनी मला तो साहित्यरत्न पुरस्कार दिला खेड्यातल्या आपल्या इथल्या बेळगाव जवळच्या, आणि पुरस्कारासाठी तरी मी येईन असं त्यांना असं वाटायला लागलं. म्हणजे इतके पुरस्कार चीप झालेले आहेत ते. पण हे दमसाचे म्हणा, ते द का हसमनीस पुरस्कार, गुरुकुल, हे प्रतिष्ठेचे आमच्या वाङ्मय चर्चा मंडळाचे पुरस्कार. त्यामुळं पुरस्कार ही एक आयडेंटिटी होते आपली, ओळख आपली समाजामध्ये काय आहे. तिथलं परीक्षण करणारे जे लोक असतात परीक्षक, ते त्यांची मान्यता आपल्याला मिळते, ते समीक्षक वगैरे चांगले असतात. तो एक मोठा त्याच्यामध्ये आनंद असतो. एवढा मला आनंद आहे. पण त्याबरोबर प्रत्येक पुरस्कारानंतर जबाबदारी माझी वाढलेली आहे आणि मला त्याची ती जाणीव आहे. मी जास्त अंतर्मुख होतो, लेखनाकडे अधिक गांभीर्याने मी बघतो. तुम्ही एवढे मोठे साहित्यिक सर आहे, म्हणजे अनेक आता 60 कादंबऱ्या प्रकाशित होणं ही काही साधी गोष्ट नाही आहे आणि त्याही खूप मोठमोठ्या आहेत, अगदी म्हणजे मोजक्या पानांच्या नाहीत असं नक्कीच. तर एवढं मोठं साहित्य लिहिणं आणि मग ते प्रकाशनाकडे जाणं, मग एक लेखक म्हणून म्हणजे काय काय चॅलेंजेस येतात? पहिली गोष्ट, तुम्हाला विषय कोणता निवडायचा, कशावरती तुम्ही लिहिणार आहात. युगांत लिहिण्यासाठी मला 7 वर्ष अभ्यास करावा लागला. संपूर्ण महाभारताचे सगळे खंड मला वाचावे लागले, टिपणं काढावी लागली. त्याच्या अगोदर मृत्युंजय कादंबरी वाचली होती मी, शिवाजी सावंतांची. त्यात भीष्माचं त्यांनी वर्णन केलं होतं, पण ते धुक्याआडून हिमालयाचं दर्शन व्हावं असं ते काहीतरी थोडंसं त्याच्यात झालं होतं. मला असं वाटलं की भीष्मावरती शिवाजी सावंतांनीच लिहावी कादंबरी. कर्णावरती त्यांनी लिहिली मृत्युंजय, पण त्यांनी काही ते लिहिले नाही ते. मग मला काही माझे मित्र वगैरे म्हणाले की तूच का नाही लिहित? नाही, मी म्हटलं माझी ती क्षमता नाही आहे, त्यांच्या योग्यतेचं माझं शैली वगैरे नाही आहे. तर ते म्हटले तू असं हे करू नको आणि लिह. आणि माझ्या अगदी लिहिणं वाचणं ज्याला माहीत नाही अशा एका माझ्या शेतकरी मित्र आहे पांडुरंग शिंदे म्हणून, त्यांना मला सांगितलं की मी भीष्माच्या कथा सांगत होतो, तर तो म्हटलं तू लिह याच्यावरती, तू लिहू शकतो सगळं ते. म्हणजे मला खरी प्रेरणा ती तिथून मिळाली ती. आणि मग मी त्याचा अभ्यास वगैरे केला. अभ्यासाला मला वेळ लागतो,
लिहायला वेळ नाही लागत. बर. कारण मी अजून सुद्धा 12-12 तास, आता परवाची कादंबरी रामायणावरची लिहिताना 9-9 तास मी रोज बसत होतो. त्यामुळं ती क्षमता माझ्याकडे आहे ती. आणि मग ते सतत त्याच एका विषयात तुम्ही गुरफटला गेला 6-7 वर्ष, की त्याचे सगळे कंगोरे तुम्हाला मिळायला लागतात. आणि रिडिंग बिटवीन द लाईन्स जसं असं म्हणतो आपण, ते 2 ओळीच्या मध्ये काय तर आशय असतो वाचत जात असताना वगैरे, तो तसा ह्या रामायण महाभारत ही जी काय महाकाव्य आहेत ह्याच्यामध्ये इतक्या असंख्य घटना आहेत आणि एवढ्या जागा आहेत की त्या जागा तुम्ही त्या भरू शकतात. तुम्हाला ते स्वतंत्र हे जाणवायला लागतं ते. त्यामुळं अनेकांनी भीष्मावरती लिहिलेलं आहे, पण माझा भीष्म महाराष्ट्राला भावला. शशिकांत खांडेकर नावाचे हातकणंगलेला एक शिक्षक आहेत, त्यांनी आपलं आयुष्यच युगांत कादंबरीसाठी दिलेलं आहे. आयुष्यच म्हणजे ते मध्ये त्याची जनआवृत्ती निघाली 50 रुपयाला 500 पानाची कादंबरी. त्यामुळं तो माणूस शिक्षक आहे, तो आदर्श शिक्षक आहे, 200-200 कॉपीज एकदम ते विकत घेणार आणि कुठलं कार्यक्रम असो, लग्न समारंभ असो, वाढदिवस, सगळीकडे तेच भेट द्यायचं आणि सगळ्यांना ते सांगायचं. म्हणजे अशी कलाकृती तुमची तयार कधी होते त्याच्या पाठीमागे एक तपश्चर्या आहे, ती झाली तर तुमचं हे होतं. आणि चॅलेंजेस तुम्ही म्हणताय की चांगला प्रकाशक मिळणं एक चॅलेंज आहे. मला तसं फार क्वचित झालं. मी काय करतो, कोण मागतं माझ्याकडे त्यांना मी देतो. मी होऊन प्रकाशकाच्या मागं कधी लागत नाही. मग काही प्रकाशक असे हे संस्थानिक झाल्यासारखे झालेले आहेत सगळे. ते राजकारणात कशी घराणी होतात तशी प्रकाशनाची सुद्धा संस्था झालेल्या आहेत त्या सगळ्या. त्यांनाच ते मग साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणार, मोठे पुरस्कार मिळणार. आता हे सोशल मीडियामुळे इतकं सोपं झालेलं आहे की तुमचं तुम्ही पुस्तक प्रकाशित करून सुद्धा तुम्ही प्रकाशात येऊ शकता. तो एक भाग त्याच्या ह्याच्यामध्ये आहे ते. आणि हे वाचकांचं प्रेम मिळणं, वाचकांना आपली दिलेली कलाकृती आवडणं, म्हणून मी तरी इतका सावध असतो की प्रत्येक वाक्य लिहिताना हे त्याला कळेल का, वाचकाला कळेल का. आणि त्याचा मला एवढा चांगला अनुभव आला. मीनाताई जगताप नावाच्या साताराला इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रोफेसर आहेत. त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की सर, माझा मुलगा आदित्य तो 3रीतून आता 4थीत गेलेला आहे आणि त्यानं तुमची युगांत कादंबरी वाचलेली आहे. आणि मला असं वाटत होतं की थोडीशी अवघड कादंबरी आहे आणि ह्याला कशी काय, आणि त्याला तुमच्याशी चर्चा करायची आहे म्हटलं ते. मग मी म्हणलो ठीक आहे द्या. मग त्यांना मी बोललो त्या पोराबरोबर. त्या अगोदर जरा घाबरलं मुलगा तो, पण नंतर हे खेळा बोलायला लागला. मग तो म्हणाला, महाभारत म्हणजे कौरव पांडव एवढंच आम्हाला माहिती होतं. नक्कीच. तुमची कादंबरी वाचल्यानंतर ते पार गंगेपासून सुरू होते आणि त्याचा शेवट कुठंपर्यंत जातो तो सगळा, हे सगळं मला पहिल्यांदा कळालं. मला त्या पोराचं आकलन बघून मी अक्षरशः चकित झालो. आणि मी त्या मॅडमला म्हणालो की मीनाताई, हे कसं साध्य केलं तुम्ही, 3रीचं पोरगं 4थीत जाताना इतकं वाचतं. त्या म्हटलं मी त्याच्या हातातला मोबाईल काढला आणि पुस्तक दिलं आणि ही क्रांती घडली. खरं तर अशी क्रांती आता प्रत्येक घरात व्हायला पाहिजे ह्या पद्धतीने, तर ह्या याच्यामध्ये वगैरे जायला लागली. त्यामुळे असे काही मला चांगले वाचक मिळत गेले. परवा हीच कादंबरी मीना जाधव बार्शीच्या सफाई कामगार आहेत, रोज गटारी वगैरे स्वच्छ करतात. त्या म्हटलं माझं शिक्षण 4थी झालेलं आहे, पण मला ह्या आमच्या बायकामध्ये मला बसायला आवडत नाही. म्हटलं ते कुठं तंबाखू खा, गप्पा मार असलं मला आवडत नाही. मला वाचायचं ना लहानपणापासून लागला. म्हणले कसं का लागला माहिती नाही. त्यांनी काय केलं त्या मीनाताई जाधवने, कॉलेजच्या मुलींच्यावर मैत्री केली, लायब्ररीमध्ये जाऊन त्या बसायला आल्या. त्यांना ती युगांत मिळाली. ते वाचल्यानंतर त्यांनी मला फोन, त्यांची थोडीशी ट्रॅजेडी आहे जीवनाची, नवरा सोडून गेलेला आहे, मुलाला शिकवायचं आहे. आणि मग त्या म्हणाल्या, माझ्या जीवनातील सगळ्या प्रश्नांची उत्तर युगांतनं दिली. 4थी शिकलेल्या सफाई कामगार एका स्त्रीचं हे वाक्य आहे, एका कुठल्या समीक्षकाचं वगैरे नव्हे. आणि त्या म्हणाल्या, भीष्म, कृष्ण, कुंती, द्रौपदी, गांधारी ह्या सगळ्यांची दुःख केवढी मोठी आहेत आणि आम्ही आमची दुःख मोठी करून बसलोय सगळे, ह्याला काय अर्थ आहे म्हणले सगळं ते. त्यामुळं ते लोक सहन केलं दुःख त्याने, म्हणून ते देवपदाला पोहोचले. आणि आम्ही दुःखाचा नुसता बाजार मांडत बसतो, आम्ही माणसाचं राहतोय म्हणाले. म्हणजे जर तुम्ही इतकं दक्षता घेतली, ह्यातलं खरंच चॅलेंज मॅडम तुम्हाला सांगतो मी, उत्तम रीतीने लिहिणं, उत्तम रीतीने त्याचा अभ्यास करणं त्याच्या अगोदर. मग अभ्यासानं लिहिलं की काही वेळेला लेखन आपलं कादंबरी वगैरे बोजड होते, ते सगळा अभ्यासात प्रकटायला लागतो. अशा अनेक कादंबऱ्या त्या फेल गेल्या सगळ्या त्या. मी तिथं तेवढी ती खूप काळजी घेत होती की ते अभ्यास डोईजड होता कामा नये, तुमच्या प्रतिभेच्या वरती येता कामा नये. त्यामुळे अशा पद्धतीनं मी ती काळजी घेत असल्यामुळं माझ्या कादंबऱ्या 500-500 पानाच्या असून सुद्धा लोक हातात घेतले की सोडत नाहीत त्या. काय त्याच्या पाठीमागचं खरं चॅलेंज लेखकाचं हेच आहे, त्यांना उत्तम लेखन करावं. एकदा लेखन केलं की मग प्रकाशाकडे स्वप्न, मग त्याच्या पुढचं तो सगळं बघतो तो. एवढा एक भाग त्याच्यामध्ये आहे. मग पण उत्तम लेखक होण्यासाठी आधी चांगलं वाचक असणं गरजेचं आहे का सर? त्यात 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट, तुमच्याकडे ती एक प्रतिभा असायला पाहिजे. मध्ये एक असं एक महाराष्ट्रामध्ये एक टूम निघाली होती की प्रतिभावर ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत, त्याची काही गरज वगैरे काय नसते, हे ब्राह्मणांनी निर्माण केलेलं भूत आहे प्रतिभा वगैरे सगळं. ते
कोणीही लिहू शकतो, काही लिहू शकतो, असं नाही होत. तो गुण तुमच्यामध्ये कुठेतरी पाहिजे. तुम्हाला चांगला तबला दिला म्हणून तुम्हाला वाजवता येईल अशातला भाग नाही आहे. होय ना. मला क्लरिनेट वगैरे काहीतरी वाजवायला दिलं तर मला ते वाजवता येणार, कारण ती वाजवण्याची प्रतिभा माझ्याकडे ती नाही आहे. ती बरोबर. लता मंगेशकर हे सगळं घराणं गायकीचं आहे. हृदयनाथ मंगेशकर, आशा, उषा, मीना, हे सगळे जे काय आहेत, पण प्रत्येकाची गायची स्टाईल वेगळी आहे. म्हणजे प्रत्येकाची प्रतिभाशक्ती वेगळी वेगळी आहे. म्हणून तुमच्याकडे ते अगोदर तो गुण पाहिजे. लेखनाचा गुण जो आहे तो अगोदर तुमच्याकडे पाहिजे. तो असेल तर तुम्ही वाचन नाही केलं तरी सुद्धा चालतं. मी 1-2 उदाहरण तुम्हाला सांगतो. बहिणाबाई चौधरी लिहायला येत नव्हतं, वाचायला येत नव्हतं, पूर्णपणे निरक्षर होत्या. त्या कविता बडबडायच्या. त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी मोठा झाल्यानंतर त्याला कळालं की आई आपली काहीतरी चांगलं बडबडते. मग तो ते लिहून घ्यायला लागला. ते त्यामुळे 50-55 एवढ्याच कविता आहेत त्यांच्या, पण त्यांच्यावर PhD झाली मुलं ती नंतर. ती मग त्या बाईने काहीच वाचलं नव्हतं, पण ते ऐकायच्या. त्या एक उदाहरण सांगतो मी, त्याचं फार गमतीदार उदाहरण आहे. सोपानदेव चौधरीचा कॉलेजचा एक मित्र होता. ते दोघे जण आले होते, जेवायला बसले होते. गडकर यांची एक मुरली म्हणून कविता आहे, मुरली, ती यांना फार आवडायची. कोणाला? बहिणाबाई चौधरींना. आणि त्या म्हणायच्या की सोपाने ती मला कविता म्हणून दाखव सारखं. मग तो ते म्हणत होता आणि ह्या ऐकत होत्या. हेच वाचन त्यांचं. तर तो दुसरा जो मित्र आला होता, त्याला जरा कॉलेजची हवा लागलेली, मी शाना वगैरे असं जे असला सगळा होता. तो म्हणाला, बहिणाई हा जो कवी आहे ना गडकरी, दारू पितो म्हणलं. म्हटल्यानंतर त्या बहिणाबाईंना एवढा राग आला. ते म्हणले, तो कोण काय खाते, कोण काय पिते, ह्याच्यापेक्षा कोण काय देते हे महत्वाचं असतं म्हणले ते. आणि त्यांनी खसदेशी ते पुस्तक घेतलं, नाकाला लावलं. ते म्हणले, ही कृष्णाची मुरली आहे, ह्यातून मला सुगंधच येतोय म्हणले सगळं. ते मला दारूचा वास नाही आहे त्याच्यामध्ये. चिडी चूप झाला तो सगळा. तो म्हणजे असा एक प्रकार होतो. आपल्याकडे वपू काळे म्हणून एक फार श्रेष्ठ लेखक झाले, कथाकथनकार वगैरे. त्यांनी स्वतः सांगितलं, मी फार कमी वाचतो म्हणाले इतरांचं, माझेच अनुभव मी लिहितो. म्हणजे पण वाचन जर तुमचं प्रचंड असेल ना, तर त्याचा कुठं ना कुठेतरी उपयोग होतो की हा लेखक या विषयाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो. आता रामायण परवा लिहित असताना मी जवळजवळ 50-60 पुस्तकं वाचली. इंग्रजीमधली वाचली, हिंदीमध्ये वाचली. आणि माझ्या लक्षात हे कशा पद्धतीने लिहित आहेत, यांचा दृष्टिकोन कसा आहे, मग माझा तो कसा असायला पाहिजे, असे तुम्ही तौलनिकतेचा विचार करू शकता. पण अलीकडे मी सांगतो तुम्हाला, तर ते बहिणाबाई चौधरी ते एक्सेप्शन म्हणून आपण म्हणू दिला. ते तांदळे म्हणून एक कवी होते, रानकवी तांदळे. ते सुद्धा ते धनगर होते. ते मेंढर घेऊन वगैरे जायचे, रानातच कविता लिहायचे वगैरे. ते हे काही उदाहरणं असली वेगळे. ते शाबाई यादव मला पुरस्कार मिळाला त्या ह्याच्यामध्ये. त्या बी तशाच होत्या बाई, लिहिता वाचता येत नव्हतं. एकदा कवी संमेलनात माझ्या शेजारीच बसल्या होत्या त्या कडेपूरला. मी त्यांना म्हणालो की तुम्हाला लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, तुमचं बरं आहे बघा, तुम्हाला काही वही लागत नाही, पेन लागत नाही. तर त्या म्हणाल्या, माझं हृदय हीच माझी वही म्हणाले. त्या तिथंच मी लिहिते म्हणले सगळं काय आहे ते वगैरे. ते पण अलीकडं वाचावं, सगळ्यांनी वाचावं. लिहिण्यासाठीच असं नव्हे, पण वाचन निश्चितपणानं माणसाला अत्यंत समृद्ध करतं. माणसाचं व्यक्तिमत्व अनेक अंगानं भरतं. पण अगदी अनेकातले सिनेमातले नट नट्या वगैरे सगळ्या त्या केवढं वाचतात. इंग्लंडचे पंतप्रधान होते, मी नाव विसरलो त्यांचं, ॲटली किंवा असं काहीतरी असेल. त्यांची स्वतःची प्रचंड मोठी लायब्ररी होती. आणि आश्चर्य म्हणजे ते पंतप्रधान असताना ज्या वेळेला पुस्तकाची खरेदी करायला जायची, तर त्यावेळेला त्यांची नोकर-चाकर ढीग, पण कोणालाही पुस्तकाला हात लावू देत नव्हते. 15-20 पुस्तक घ्यायची, स्वतःच घ्यायचं ते आणि गाडीमध्ये आणून ठेवायचं. ते नंतर म्हातारी झाल्यानंतर त्यांना वाटलं की आता आपण कुठेतरी देऊया लायब्ररी सगळी आपली. ती एका ह्याला संस्थेला द्यायचं ठरवलं त्याने. ते मग ती कपाटं हलवायची कशी, आता ती पुस्तकं त्यांना काय होता कामा नाही. तर त्यांनी त्या प्रत्येक कपाटाला खाली चक्र बसवली, चाक व्हील, आणि स्वतः त्याच्यापर्यंत ढकलत नेलं आणि त्याने दिलं त्याला. त्याने येताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. पुस्तकावर इतकं प्रचंड प्रेम करणारे माणसं सुद्धा आहे सर. ते वाचन हे मस्ट आहे, त्याला इलाज नाही तुम्हाला. ते पण त्याचा फक्तच वाचणारा माणूस लेखक होईल याची खात्री नाही. बरोबर. त्याला त्या लिहिण्यासाठी त्याला त्याच्याकडे ती प्रतिभा असावी लागते. ते निबंध आपण लिहू शकू, संशोधनात्मक आर्टिकल लिहू शकू आपण सगळे. ते पण तुम्हाला ललित लेखन ज्यावेळेला करायचं आहे, कथा कादंबरी वगैरे, त्यावेळेला तुम्हाला तुमच्याकडे प्रतिभा ती थोडीशी असणं गरजेचं आहे. तिचाही थोडासा विकास वाचनामुळे वगैरे होतो. म्हणजे अभ्यास आहे त्याच्यामध्ये. एखादं आपण काम करत असलो तर त्याला एखादे जज असतात, किंवा ते पाहण्यासाठी एक परीक्षण करण्यासाठी एखादे आपल्यावरती कोणतरी असतं. मग असं काही या लेखनामध्ये किंवा लेखकाच्या वरती असं काय असतं का की ज्याच्याकडून मग हे पास होऊन येतं, किंवा 100% ग्रीन सिग्नल मिळतो आणि मग आपण प्रकाशनाकडे जातो, अशा काही गोष्टी असतात? काही लेखक लिहिल्यानंतर आपल्या मित्रांना वगैरे वाचायला देतात. मी तसं कधी देत नाही. मी लिहितानाच चर्चा मात्र करतो. माझे काही मित्र वगैरे आहेत, ते त्यांच्याशी लिहिताना हे असं आहे, मला हे असं सुचलं हे वगैरे, असं फार थोडी चर्चा करतो मी, फार मोठी करतो अशातला भाग नाही त्याच्यामध्ये. पण तुम्ही म्हणताय तो मुद्दा, ज्यावेळेला ही स्क्रिप्ट प्रकाशकाकडे जातं, प्रकाशकानं काही माणसं ठेवलेली असतात, त्यांच्याकडून त्यांना ग्रीन सिग्नल मिळावा लागतो.
अच्छा. त्यांच्याकडून तो. मग हे चांगला, हे प्रसिद्ध करायला काही हरकत नाही असं त्यांच्याकडून आलं तर मग ते प्रसिद्ध करतात ते. आणि मी दुसऱ्यांदाही कधी लिहित नाही, एकदा जे लिहितो ते फायनल. पण लिहिण्यापूर्वी भरपूर विचार करतो मात्र. कधीच एकही कादंबरी मी कधी दुसऱ्यांदा लिहिलेली नाही कुठली, त्यात बदल कधी केलेला नाही. प्रकाशकानं सांगितलं तरी मी बदल कधी अनेक असे विषय असतील जे म्हणजे त्याच्यावरती अनेक पुस्तकं बाजारात असतील आणि मग त्याच्यामध्ये आपलं पुस्तक टिकून राहणं किंवा आपल्या पुस्तकाला अनेक वाचक पसंती दाखवणं, हे थोडंसं चॅलेंजच आहे एका लेखकाला. बरोबर. तर ते वेगळं पण टिकून ठेवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं सर? मगाशी मी सांगतो तसं, पहिली गोष्ट तुम्ही जे देणार आहे ते दी बेस्ट द्यायला पाहिजे. तुम्ही जे लिहिताय ना ते उत्कृष्टच असायला पाहिजे, याच्यात काही संशयच नाही. आणि चांगलं जे आहे, आता ही युगांत कादंबरी मला 30 वर्ष झाली, आजपर्यंत आहे तसे त्याची हे प्रसिद्धी आहे, त्याची आवड लोकांना, लोकप्रियता जी आहे तशीच टिकलेली आहे ती. आता मीना जाधवांचा त्या जो मी तुम्हाला सांगितलं आता फोनचं उदाहरण ते परवाच आहे, अगदी 2 महिन्यापूर्वीच आहे ते. त्यावेळेला त्यांनी वाचली कादंबरी. त्यामुळे पहिली गोष्ट ही आहे. मग अलीकडं काही नवीन मुलं जी हे करतायत, याचा मीडियाचा खूप चांगला वापर करतायत. म्हणजे एका ग्रुपवर घडले की ते एकाच वेळा 10,000 जण वाचतात. बरोबर. तिथंच आता ते समीक्षण वगैरे लिहून घ्यायला लागले, मित्राकडून आणि कोणाकडून लिहायला लागतात, तिथं त्याचे हे होतं ते. पण काय आहे, असं तुम्ही प्रसिद्धी जर निर्माण करतात, त्या पुस्तकात जर काय दम नसेल आणि ही वेगळ्या वेगळ्या माणसाकडून लिहून घेणं, हे घेणं वगैरे, तर ते व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या पेशंटसारखं असतं ते. ती प्रसिद्धी आपोआप नंतर हळूहळू जाते. व्हेंटिलेटर काढले की ते मरणार आहे ते. अशा कितीतरी कादंबऱ्या. मला सांगा, मी अनेक वेळा विचारतो की साहित्य अकादमी गेल्या 10 वर्षात मिळालेल्या लेखकांची आणि कादंबऱ्यांची नावं सांगा. ही एक नाव आठवत नाही. कुठे गेल्या त्या कादंबऱ्या? मग वशिल्यानं तुम्हाला पुरस्कार मिळतात. आता साहित्य अकादमी काय सगळ्यांनाच वशिल्यानं देते अशातला भाग नाही, पण एका दुसरं कधीतरी असं होऊ शकतं. मग किंवा दुसरे पुरस्कार मिळालेले वगैरे कादंबऱ्या द्या. लोकांचे असे ज्यावेळेला फोन येतात ना, ते ज्ञानपीठापेक्षा मोठे असतात. प्रत्यक्ष कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ ज्या वेळेला मिळालं आणि ती बातमी आली पेपरला, सगळी भारतभर गाजली ती बातमी आणि पेपरला सगळीकडे तेच. त्यांच्या घरी पेपर टाकणारा एक मुलगा होता, त्यानं ते बघितलं आणि त्याला एवढंच कळालं की त्यांना तात्यासाहेब म्हणायचे. तात्यासाहेबांना काहीतरी मोठा पुरस्कार मिळालेला आहे, तो काय आहे ज्ञानपीठ वगैरे त्याला काय माहिती नव्हतं. त्यानं एक गुलाबाचं फुल घेतलं, त्या बातमीवर चिकटवलं आणि पेपर आत टाकला आणि तो निघून गेला. तात्यासाहेब उशिरा उठायचे, रात्री झोपायची बी उशिरा आणि उठायचे उशिरा. मग नंतर पेपर त्यावेळेला ते ज्यावेळेला बघितले म्हणले, अरे मला ज्ञानपीठ मिळालं म्हणले इथंच, त्याच्यापेक्षा हे मोठं आहे म्हणले ते. तसं वाचकांचं प्रेम वगैरे हे गरजेचं आहे. पण अलीकडे हे सोशल मीडियामधून हे घ्यायला काय हरकत नाही. काही एजन्सीज, आता माझ्या कादंबऱ्या 6 भाषामध्ये गेलेल्या आहेत. काही एजन्सीज मधून फोन येतात की आम्ही तुम्हाला वर्ल्ड वाईड नेतो, तुमचं हे प्रकाशन अमेरिकेतून करतो, इंग्लंडमधून करतो, आणि मग करा म्हणालो मी. ते त्याचं मानधन मला द्या. नाही म्हटलं, हे करण्यासाठी तुम्ही आम्हाला 1.25 लाख रुपये द्यायला पाहिजेत, 1 लाख द्यायला पाहिजेत, हे करण्यासाठी ते प्रसिद्धी. मग तसंच नाही होत प्रसिद्धी. बहिणाबाई चौधरी जिवंत असताना त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या नव्हत्या, मेल्यानंतर झाल्या त्या सगळ्या. त्या केशव स्वतःचा संग्रह त्याच पद्धतीने आला सगळा जातो. अशा अनेक गोष्टी आपण बघतो. न्याय मिळतोच मिळतो. ज्ञानेश्वरांना आणि तुकारामांना कुठला पुरस्कार दिला होता, पण त्याच्यात काय आहे ते एवढी वर्ष झाली तरी अजून लोक डोक्यावरती ते घेतात किंवा पालखीत घालतात, पालखी खांद्यावरती घेतात. आता आषाढी वारीचं तुम्ही बघत आहे सगळं ते. एवढा सन्मान जगामध्ये पुस्तकाला कुठेही दिलेला नाही तो. त्यांना कुठले पुरस्कार होते, कुठलं मानधन, प्रकाशन बी नव्हतं त्यावेळेला, काय कारखानेच नव्हते ना छपायचे वगैरे सारे, असेच नव्हते ते. त्यामुळे तुम्ही मूळ ओरिजिनल ती फार गरजेची गोष्ट आहे. पण अलीकडे असं चांगल्या पुस्तकाला जर थोडीशी प्रसिद्धी मिळाली तर ती चांगलीच आहे. ते पुस्तक अधिक वाचकापर्यंत जातं. पुरस्कार म्हणा, प्रसिद्धी म्हणा, त्याच्यावरच्या लेख वगैरे सगळे असे ते, तर त्याचा उपयोग होतो, तो चांगला होतो. आणि नवीन मुलं ती चांगल्या पद्धतीनं करतात. मला त्याचाही आनंदच आहे त्याचा. तो म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांना नवनवीन तुम्ही भेटला असाल किंवा साहित्याच्या माध्यमातून खूप फिरणं वगैरे किंवा साहित्य संमेलनं अशी तुम्ही अटेंड केला असाल, तर काय वाटतं, म्हणजे आताची जी युवा पिढी आहे त्यांनी जर लेखन संस्कृतीकडे वळायचं म्हटलं किंवा वाचन थोडं वाढवायचं म्हटलं, तर त्यांची सध्याची स्थिती काय आहे आणि काय बदल व्हायला हवेत? आता ते एक काय हौसी लेखक आणि कवी फार निर्माण झालेत. काही लिहायला येत नाही, पण काय आहे, वाङ्मयातला सगळ्यात अवघड प्रकार म्हणजे कविता लिहिणं. दुर्दैवानं तो सगळ्यात सोपा वाटतो अनेकांना. मरला र टला ट असं काहीतरी जोडत सगळं जायचं सगळं ते. मग त्यांना वाटतं की ते झालं आपलं. माझ्याकडे अनेक जण येतात, प्रस्तावना द्या, हे द्या वगैरे ते. काही कवी इतके चांगले आहेत, इतकं सुंदर लिहित आहेत. जळगावहून मला एक कविता संग्रह पाठवला, त्यांचं नाव मला आता आठवत नाही. शेतीवरच्या कविता होत्या. आणि रानातलं पीक, तिकडे दुष्काळच आहे सगळा, ते नष्ट झालं तरी माझ्या मुलीचं वय वाढायचं काय थांबत.
त्याचा आशय म्हणून शेतकरी आहे तू, हिचं वय वाढणार आहे, तुला तुझं पीक बुडालं, दुष्काळ पडला, सगळं पडलं, पण मुलगी वयात येणारच आहे, तिचं लग्न करायचं आहे, तर मग त्याला लग्नाला पैसा पाहिजे, कर्ज पाहिजे, हे असं वेगळा विचार करणारे काही आणि तरुण पोरं आहेत ते कुठेतरी. ते मी त्यांना त्या मेसेजला त्यांच्या मेसेज केलं, त्यांना मी त्यांचा फोन नंबर होता, त्यांना किती आनंद व्हावा. ते म्हणाले की दोघे जण होते ते की आमची दखलच कोणी घेतली, आम्ही किती जणांना पुस्तकं पाठवलं, पण तुम्ही हे केलं त्याच्यामध्ये. म्हटलं अरे मी काय 4 ओळी लिहिले ते, पण लिहिले त्यांनी सुंदर. याच्यामध्ये धनाजी घोरपडे म्हणून इथला सांगली जवळचा एक कवी आहे, उत्तम लिहितो. त्याचा आता जामिनावर सुटलेला काळा घोडा नावाचा अलीकडेच एक संग्रह आहे आणि खूप छान लिहितो. बाळासाहेब लबडे म्हणून आहे, तो चांगल्या कविता लिहितो. असं काही जण आहेत. विनय बापट म्हणून गोवा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आहेत मराठीचे, जबरदस्त, रोज 4 ओळी लिहिणार, रोज मला पाठवतात. खरं तर रोज पाठवणाऱ्याला मला आवडत नाही, ते कोण वाचत बसायचं ते, पण यांच्या 4 ओळी एवढ्या अर्थपूर्ण असतात सगळ्या त्या, आणि टेक्निकल त्याचा उपयोग बी करतात ते. म्हणजे कविता त्या आशयाचं पाठीमागं फोटो, असं गोव्याची संस्कृती, हे असं जे आहेत ना, ही नवीन जरी असले तरी उत्तम लिहित आहेत. म्हणजे हे दोन्ही आपल्याला बघायला मिळतंय. असं चांगलं सकस लिहिणारे आणि हौशी कला, हौशे गौशे नवशे सगळ्या क्षेत्रात असतातच ते, त्या पद्धतीचे असतात. त्यांनी तुम्ही म्हटलं तसं अगोदर वाचून घ्यावं लोकांचं, दुसऱ्यांचं वगैरे, ही कविता कशी आहे, काय आहे, बोरकरांना निसर्ग कसा दिसतो. आता त्या एक कालिदास पुरस्कार मिळाला, मीना, त्यांचं नाव मीनाच बघा, मीना समुद्र, गोव्याच्या लेखिका त्या कवित्री, त्यांना कालिदास पुरस्कार मिळाला गेल्या वर्षी, माझ्या हस्तेच तो दिला गोव्याला ते. आणि त्यावेळेला त्यांच्या कविता मी वाचवतो सगळ्यात. एकच ओळ त्यांची वा कशी आहे की किती जवळ येते आहे जग आणि किती दूर जात आहेत माणसे. बरोबर, बस एक ओळ बस झाली. हो ना, दुसऱ्याची गरजच नाही कुठल्या. त्यांनी मी त्यांना सांगितलं तुम्ही आणि कविता लिहूच नका, बस झालं एका ओळीवरती. इतकंच त्या वयस्कर आहेत. म्हणजे तुमची प्रतिभा अशी तुम्हाला हे देतं, ते साथ देतं, तुम्हाला जाणवत जातं. आणि ह्याच्यावर निसर्गाकडे ह्या मुलांनी बघायला पाहिजे, मुलं म्हणा मुली, कोण जे काही तरुण लेखक वगैरे आहेत, की मी अनेक वेळा टीका करतो, बेळगावमध्ये कवी आहेत, त्यांच्या कवितेत बेळगाव नाही आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की बेळगावचा जो भोवतालचा निसर्ग आहे, जरा थोडंसं एक 20-25 अंतरावर गेलं की घनदाट जंगल लागतं आपल्याकडे सगळं ते, पाण्याचे झरे बिरे, आता पावसाळ्यात तर बाहेरच पडावं कवीने वगैरे सगळ्यांनी. किती सुंदर आहे सर असं ते. ते निसर्ग हीच एक कविता, मी गोव्याला तरी सांगतो, गोवा हीच एक सुंदर कविता आहे. बाकीचं सगळं सोडा त्याच्या ह्याच्यामधलं वगैरे ते. तिथं गोव्याची प्रसिद्धी ते कसे करतात, म्हणजे बाहेरचे लोक, गोवा म्हणजे फिश आणि फेनी, म्हणजे मासा खाणे आणि तिथली फेनी दारू पिणे. मला ते मान्य नाही. गोवा इज द लँड ऑफ टेम्पल्स म्हणतात, म्हणजे ते मंदिरांची भूमी आहे ती. गोव्याला देवभूमी मानतात. मी गोव्याला भारताची संस्कृत राजधानी मानतो गोव्याला. ते मी न सांगतो की एवढे इथं हे आहेत, ईश्वराबद्दल एवढं चांगलं सगळं सांगितलेलं आहे ते. त्यामुळे हे फिश आणि फेनी नव्हे, ईश आणि त्याची वाणी आहे असं याच्यामधून ते. म्हणजे असं हा एक प्रकार आहे. तर वाचन पाहिजे, निसर्गाचं भान पाहिजे, सामाजिक भान पाहिजे, हे अनेक गोष्टीचं व्यवधान त्याला पाहिजे सरास. मग ते मुलं आता सटरफटर असलेल्या याला सुद्धा मी प्रस्तावना देत, माझी स्वागतशील भूमिका आहे. आज नाही ह्याला लिहिता, पण उद्या तो लिहिल चांगलं. सर, एवढ्या सगळ्या कादंबऱ्या झाल्या लिहून आणि प्रकाशित झाल्या, कथासंग्रह तुमचे बरेचसे आलेत. मग आता पुढं कोणता असा विषय राहिलाय लिहायचा ज्याच्यावरती तुम्हाला वाटतं की अजून आपण हे लिहिलं पाहिजे? अजून असं पुष्कळ प्रोजेक्ट आहेत माझ्याकडं. शिवाजी महाराजांच्यावर मला लिहायचं आहे, डॉक्टर आंबेडकरांच्यावर लिहायचं आहे. आता शिवाजी महाराजांवर अनेक कादंबऱ्या आल्या आणि रणजित देसाईंची कादंबरी श्रीमान योगी माझी आवडती कादंबरी आहे ती. मला असंच एक कुठंतरी एक न्यूनगंड असं वाटतो की त्यांनी लिहिले, मग आता मी कशाला त्या विषयावरती लिहायचं. पण असंच म्हणून थांबलो तर मी भीष्मात आली, भीष्मावरती युगांत लिहिली नसते मी. ती हा एक प्रकार आहे. त्यानंतर अजून का महात्मा फुलेंच्यावर माझी एक कादंबरी आहे युगाराम, ती लहान आहे पण ती जरा अशी मोठी मला करायची आहे. कारण महात्मा फुलेंची सगळी क्रांती 100-125 ती लहान आहे कादंबरी माझी, ती 100-125 पानांची ती. पण ते ही अशी मोठी मोठी व्यक्तिमत्व तुम्हाला जरा भुरळ घालतात, त्यांच्यावरती ते येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर मिडल क्लास ही माझी कादंबरी मध्यम वर्गावर आधारित आहे. मध्यम वर्ग जो आहे, मिडल क्लास आपण म्हणतो, टॅक्स भरणारा तोच वर्ग आहे, मतदान करणारा तोच वर्ग आहे. आता शिक्षक वगैरे सगळे मध्यमवर्गीय असतात. इलेक्शन घ्यायचं असलं की त्यांच्यावरच सगळं बोजा पडतो सगळा. तो जे सरकार देईल ती सगळी कामं हा मध्यमवर्ग करतो, इन्कम टॅक्स भरतो. ह्याचं आयुष्य काय होतं, तो बँकेचं कर्ज काढून घर बांधतो, बंगला बांधतो, आयुष्यभर ते व्याज फेडत राहतो. इन्कम टॅक्स आणि बँकेचं व्याज ह्याच्यात त्याचं आयुष्य जातं सगळं मध्यम वर्गाचं. मध्यम वर्गासाठी कुठलीही योजना कुठल्याही गव्हर्नमेंटच्या जाहीरनाम्यामध्ये नाही आहे, कुठल्याही नाही.
आणि खरं तर इन्कम टॅक्स भरणाऱ्याला अमेरिकेमध्ये वगैरे प्रचंड सोयी सवलती त्यांना दिलेत. जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना सगळं त्यांच्या मुलांना शाळा मेडिकल वगैरे फ्री. आपल्याकडे मध्यमवर्गाची दखलच कोण घेत. आणि हे राजकारणी लोकांच्या पाठीमागे लागणारा वर्ग बी हाच आहे सगळा तो. म्हणजे हे देशाचा कणा आहे तो. हे सगळं मी मांडले त्या कादंबरीमध्ये. नंतर ते मांडत असताना माझ्या लक्षामध्ये आलं की अजून कॉमन मॅन आपल्याकडून राहिलाय. अगदी सर्वसामान्य माणसं जे आहेत ना त्यांना आपण गणतच नाही. त्यांना आपण माणूसच म्हणत नाही त्यांना आपण. एकेकाळी दलितांच्या बद्दल जी एक हे होती वेदना, विद्रोह, नकार आणि स्वीकार ही चतुसूत्री दलित साहित्याची आहे. दलितांचं वेदना कुठली आहे सगळ्यात मोठी, आम्हाला माणूस म्हणूनच तुम्ही बघत. हे त्यावेळची, आताची नव्हे. आंबेडकरांनी ते सगळं परिवर्तन केलं सगळं त्याच्या ह्याच्यामध्ये वगैरे. मग आता सुद्धा कॉमन मॅन तो दलित नव्हे, तो कुठल्याही समाजातला असू शकतो. कुठल्याही समाजातला, तो ब्राह्मणातला सुद्धा असू शकतो. गोव्याला मला एक ब्राह्मण हे भेटले आणि त्यांच्या मुलीला पुरस्कार होता, तो माझ्या हस्ते दिला देतो. ते नंतर भेटायला आले. ते म्हणले मला 3 मुली आहेत. मग नोकरीवर काही करत नाही म्हणले. हे भिक्षुकीचं काम हेच करतो म्हणले, पौरोहित. मग ह्यात काय मिळते, काय मिळतं, पोट भरतंय म्हणले. ह्या मुलींचं शिक्षण व्हायला लागले सारं असं. ते मी अत्यंत समाधान आहे. घरी गेलो की ह्या मुली आल्या की स्वर्ग सुख म्हणले मला म्हणले. ते तो खरं तर कॉमन मॅनच आहे आर्थिकदृष्ट्या आपण बघितलं ना. त्यामुळं ह्यांच्याबद्दल एक मला लिहायचं आहे. तुम्ही घरामध्ये वगैरे बघा, काय वेळेला चांगल्या घरातली मोठी माणसं सुद्धा, आई वडील सुद्धा, मुलं मोठी झाली की तुला काय कळत नाही गबस, तो बी कॉमन मॅन होतो त्यावेळेला. तो आपल्या घरामधला असतो. मग हे असं ज्यांना इन्सल्ट फील होतो. मध्ये मी परीक्षेचा याचा प्रमुख होतो, मी स्क्वॉडचा, आरशीओचा. त्यावेळेला महिना दीड महिना परीक्षा संपेपर्यंत पूर्ण बेळगाव, बागलकोट आणि बिजापूर असं फिरत होतो. रस्त्यातून जाताना स्टँडवर काही माणसं तुम्हाला बघायला मिळतात, काही काम करत नाही. नुसता चहा नाश्ता झाला की स्टँडवर येऊन बसणे, दुपारी जेवायला जाऊन जरा झोप काढून आली की आणि स्टँडला येणे आणि घरला जाणे. असले काही माणसं एक विचित्र प्रकारचे बघायला मिळतात आपल्याला. मग ते काय घरात त्यांना त्या सुनाबिना बसू देत नाहीत म्हणून येतात, काय म्हणून येतात. पण तरुण मुलं असतात. पण काही जणांना कामच नको असं, आळस, भयंकर आळस असतो जरा. तो एक विषय आहे. असे विषय खूप आहेत, सारखं येत जातात याच्यामध्ये. तो एक भाग आहे. जास्त करून तुमच्या आवडीचा असा विषय कोणता की ज्याच्यावरती तुमचं भरपूर लिखाण झालंय? मी वेगळे वेगळे विषय असे हाताळले सगळे. अगदी रहस्यकथा लिहित होतो पूर्वी मी, त्या डिटेक्टिव्ह स्टोरीज वगैरे सगळ्या. त्यामुळेच माझी ती संख्या थोडीशी जास्त वाढली ती. त्यानंतर आदिवासींच्या जीवनावरती प्रेमकथा लिहिलेल्या आहेत. गोव्यातल्या यांच्यावरती मासेमारी वगैरे जे करतात त्याच्यावरती मी लिहिले आहेत. 1 महिना गोव्याला जाऊन राहून मी सगळी माशांची माहिती कसं पकडतात सगळं बघून आलो होतो मी त्यावेळेला. ते सगळं त्याच्यावरती लिहिलं होतं. म्हणजे विविध विषय हाताळायला मला आवडत होते. पण जळगावाला वासनाकांड झालं, तुम्ही लहान असाल त्यावेळेला. तिथले जे कोण मंत्री आमदार वगैरे होते, ह्यांची मुलं त्या ह्याला एका मुलीला असं त्यांनी फितवलं, लॉजिंगवरती नेलं, तिला ते अत्याचार केला, फोटो काढले. तिला सांगितलं हे तुझे फोटो आहेत, तू दुसऱ्या मुलीला घेऊन ये, नाहीतर हे आम्ही जाहीर करणार. असं करत 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 ते हजारो मुलींना त्यांनी फसवलं. बापरे. नंतर एका मुलीनं धाडस करून ते पोलिसांच्या पर्यंत गेले. आणि ती चांगली मंत्र्यांची यांची वगैरे असं काहीतरी नातेवाईक होते पोरं, ते सगळे. ते प्रकरण उघड केलं, जळगाव वासनाकांड म्हणतात ते. आल्यानंतर दुर्दैव म्हणजे तुम्हाला सांगतो मी, आपल्याकडे कसं आहे, अनेक व्यंगचित्रकारांनी त्या वेळच्या दिवाळी अंकामध्ये व्यंगचित्र काढली ह्या घटनेवरती. हे काही व्यंगचित्राचा विषय आहे का? हा म्हणजे असं खिडकीतून सगळी माणसं गोळावून आत बघतायत घरात, आणि मग कुणीतरी म्हणतं काय बघताय, नाही जळगावची माणसं आली त्यांना बघायला म्हणून. आता हा काय विनोद होऊ शकतो का? त्या किती मुली बर्बाद झाल्या त्याच्यामधल्या. दुर्दैव हे झालं, एका पेपरनं असं लिहिलं की तिथल्या जवळजवळ सगळ्याच मुली बाद आहेत, अशा हे झालेल्या आहेत, भ्रष्ट झालेल्या आहेत. अशा पद्धतीनं प्रोपोगंडा झाला थोडासा. ज्या मुलींची लग्न झाली होती बाहेर, त्या मुलींना, काही मुलींना सुद्धा परत पाठवून दिलं. इतकं भयावह ते कांड होतं सारं ते. मी अक्षरशः हादरून गेलो त्याच्यामध्ये. माझ्या एक लक्षामध्ये आलं की मुलींच्यावर अत्याचार का होतात, त्याचं एकमेव कारण शारीरिक क्षमता तिची कमी असते. मग ती त्यासाठी काय करायला पाहिजे, ती कराटे, ज्युडो ह्या जर विद्यार्थी शिकले तर ती कुणाला 10 पोरांना ती मारून टाकेल. ते सगळं धडा 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 उडून लागेल सगळ्यांना. ती जर विद्यार्थ्याच्याकडे असेल तर. मी या कलांना महिलांची मुक्तिकला मानतो. आणि त्याच्यावरती मी वज्र पुष्प नावाची कादंबरी लिहिली. वज्र म्हणजे जगातलं सगळ्यात टणक हत्यार, इंद्राचं हत्यार आहे, इंद्राच्या हातातलं वज्र. आणि वज्रा जिम्स वगैरे म्हणून नाव ठेवतात बाबा, ते वज्र म्हणजे तशी तुमची बॉडी होईल वगैरे असं ना सांगायचं असतं. ते पुष्प म्हणजे फुल. मुलगी ही जरी फुलासारखी असली तरी ते फुल त्या वज्रासारखं असायला पाहिजे, अशी ती पाहिजे. त्यामुळे मला तो एक विषय, मग त्यात बलात्कार झाल्यानंतर काय होतं तो एक विषय मी त्याच्यामध्ये घेतलेला आहे सगळा. तो एका मुलीवरती असा बलात्कार होतो, तर ते रस्त्यानं जात असताना तुमचा काही दोष नसताना एखादा काटा पाहायला लागतो, त्यात तुमचा काही दोष नसतो, म्हणजे तुमचं दुर्लक्ष होतं. तेवढीच किंमत ह्या घटनेला द्या.
इथं आपल्याकडं जेंडर हे होतं पुन्हा त्याच्यामध्ये की बलात्कार करणारा स्वाभिमानानं फिरतो आणि त्या मुलीला मात्र आयुष्यभर ती मनात घेऊन घेऊन ती बसते सगळी ती होय ना. त्यावेळी ते इंडॉलमध्ये एका मुलानं तिथल्या कलकत्त्याच्या मुलीवर बलात्कार केला होता असा तो ऑफिस हे तर देणारा दुकान तर तो कुरिअरवाला. तर तिथल्या काही स्त्रिया म्हणाल्या तीच तसली असं म्हणजे स्त्रिया सुद्धा त्याच्याकडे चांगल्या पद्धतीनं बघायला तयार नाही सर अशा बरोबर. हा प्रकार आहे. तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो मी इचलकरंजीच्या कॉलेजमध्ये आलो मी महिला कॉलेज होतं ते आणि त्यावेळेपासून मुलींच्याकडे बघायचा माझा दृष्टिकोन बदलला. त्याच्या अगोदरच्या माझ्या कादंबऱ्यातलं स्त्री चित्रण आणि नंतर ते वेगळं आहे. तिथं आमच्या संस्थेचं स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये मी काम करतो त्याचं ते अक्काताई रामगोविंदराव पाटील म्हणून महिला विद्यालय होतं आणि बाजूला आमचंच कॉलेज होतं ते जेंट्स वगैरे तिकडे होते. मधल्या सुट्टीची वेळ एकच असल्यामुळं तिकडची सगळी मुलं इकडे यायची. आमच्या 1,500 मुली होत्या. त्या मुली सगळ्या बाहेर जायच्या. ती मुलं यायची त्यांना ते इतकं वाढत वाढत गेलं. मग पोलिसांना सांगायचं व पोलीस यायचे कोण सापडायचं नाही त्याला ते. आणि एकदा आतमध्ये येऊन मुलीचा हात धरून ती मुलं ओढायला लागली तिला. मग दंगा झाला जोरा. मग आम्ही सगळेजण पळत आलो. मी शिस्त कमिटीचा चेअरमन होतो. प्रिन्सिपॉलने मिटिंग घेतली लगेच. त्या म्हणल्या पोलिसाकडे जावा तुम्ही. म्हटलं नाही जात. ही समस्या माझ्या पद्धतीने मी हाताळतो. आणि ज्योती आमणे म्हणून विद्यार्थिनी होती उंच 6 फूट अशी उंच अगदी ती कराटे खेळत होती. मला ब्लॅक बेल्ट होती ती. तिला मी बोलवलं ज्योती तुझ्यासारखे किती मुली आहेत तर 15-20 तर आहेत की सर. म्हणले का सगळ्यांना बोलू म्हटलं. मिटिंग घेतली ते असं सारे मुलींचा हात धरून ओढायला तुमची कला काय करायची ते. मग त्या मुलीने मला विचारलं सर खलास करायचं हाडं मोडायची की नुसता मुक्का मार द्यायचा. 3 पर्याय. म्हटलं नुसता मुक्का मार द्यायचा प्रचंड द्यायचा पण तो काही मोडतोड नको पोलीस केस नको काय नको. त्याने बरोबर हे केलं. मग 2 दिवस ती मुलं आली नाही जरा दंगा झाल्यामुळं. तिसऱ्या दिवशी आली. ह्या मुली सगळ्या पुढं एक वेगळं मागं वेगळं सगळं त्या सगळ्या मुली त्यांना पत्ताच लागला नाही. त्या 10-15 पोरांना इतकं झोडपलं पुरीने आमच्या. आणि इथून पळाला की पुढं आणि त्यांचं कव्हर करायचं कबड्डीमध्ये कव्हर करतोय आपण तसं ते. त्यानंतर ती पळून गेली. तो त्रास सगळा थांबला. 6 महिन्यानंतर एक मुलगी आली स्टाफरूममध्ये आणि मला म्हणली पेढी घेऊन आली. म्हटलं काय रे बाळ काय तर सर माझं लग्न ठरलं. अरे वा अभिनंदन काय करतो वगैरे. कसं ठरलं हे विचारा म्हणाले अगोदर. म्हटलं कसं ठरलं. त्यांनी विचारलं कुठल्या कॉलेजला शिकतेस. कन्या महाविद्यालयामध्ये शिकते म्हटल्यानंतर पास म्हणाले म्हणले कारण ह्या मुली वांड आहेत. ह्या मुली कोणाला सोड तिला काय कराटे वगैरे येत नव्हतं. म्हटलं आता तर शिक रे म्हटलं म्हणजे असंही होतं. त्यामुळे तो एक विषय लिहिला मी आणि तोच विषय पुन्हा पुढा वाढवला अस्वस्थ तिघी म्हणून 3 विद्यार्थिनीवरती. त्या माझ्या तिथल्याच विद्यार्थिनी आहेत माझ्या त्यांचीच कथा आहे ती सगळी ती. त्या कसं मग समाजाला हे करतात संघर्ष करतात म्हणजे हा एक माझा एक जवळचा विषय आहे आणि तो मला छळणाराही विषय आहे की आणि अलीकडे तर आपण बघतोय तो प्रकार वाढतच चालत कमी होईना. मुलीवरचे अत्याचार स्त्रियावरचे अत्याचार एकट्या मुलीनं कुठं बाहेर पडणं हे करणं. मध्ये बातमी आली होती बाधी 40-45 हे महिला रानात गेली तर तिथं तिच्यावरती अत्याचार व्हावा म्हणजे काय म्हणायचं याला ते असा एक प्रकार आहे. 40-45 काय आणि 60-65 काय कुठल्याही वयातलं आता कुणालाही सोडलं. 3 वर्षाची मुलगी काय हो किती म्हणजे ही विकृती याला मोबाईल एक कारणीभूत आहे असं मला वाटतं. ते मोबाईल आहेच कारणीभूत त्याला. त्याच्यावरती जे काय हे त्यांना ते घाणेरडे रील्स वगैरे सगळे असे ते बघून असं सगळा प्रकार व्हायला तो म्हणजे हे सामान्य मनुष्य म्हणा हे मध्यमवर्गीय असो एकूण जिथं जिथं दुःख दिसतं. मला भीष्माचं सुद्धा दुःख दिसलं. रामाचं तर मी त्याला त्या कादंबरीला नाव झालं दैव जात दुःखे भरता. राम भरताला सांगतो तो की इथं जर दुःख असतील तर तू कोणाला कशाला ते काही दोषी नव्हे म्हणतो तो. दशरथ दोषी नव्हे हे सगळं माझं कर्म जात आहे म्हणतो सगळं तू मला ते भोगावं लागलं असं तो शांत करतो तो. आणि हा बुद्धानं बी ते लाईफ इज फुल ऑफ मिजरी अँड सारो म्हणतो तो सगळा तो. सुख पाता जवा पडे दुःख पर्वता एवढे तुकाराम महाराज म्हणून गेले. ह्याच्यावरचं काही आपल्याला शोधून चांगलं कसं राहता येईल चांगला समाज कसं करता येईल हा एक माझ्या लेखनातून एक हेतू असतो. सर मग आता म्हणजे जसं एखादा कविता लिहिणारा जो असतो त्याला एखादी गोष्ट बघितल्यानंतर कसं काहीतरी कविता सुचतात किंवा 4 ओळी सुचतात तसंच मग लेखकालाही असं काहीतरी आजूबाजूची आपल्या परिस्थिती बघितल्यानंतर किंवा आणखीन काहीतरी गोष्टी बघितल्यानंतर असं काही सुचत राहतं. होतं तसंही काही वेळेला तसं होतं. कधी कधी एखाद्या कथेचं एकच वाक्य आठवतं. इथं साई मंदिरमध्ये एक मुलगी म्हणाली की ती आणि तिची आई आलेली आई मी पुन्हा कधीही नांदायला जाणार नाही त्याच्याकडं. एवढंच एक वाक्य मी वाचलं होतं. त्याच्यावर दुसरा दरवाजा नावाची मी कथा लिहिली. ती गृहशोभिकामध्ये बी आली आणि त्यांनी ते सगळ्या त्यांची वेगवेगळी भाषांतर भाषामध्ये नेतात सगळीकडे त्यांनी ती भाषांतर करून टाकली कथा वगैरे. असं होतं. इथं नारायण अतिवाडकर होते तुम्हाला माहिती असतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आणि चांगले लेखक ते एकदा मला सांगत होते याच्यातून येत असताना बसमधून त्यांच्या बाजूला एक जोगती नेऊन बसली आणि मग त्यांना बोलायचं सवय म्हणून ते बोलायला लागले. आणि मग तुमचं मुलगीचं काय तर ती म्हणली माझी मुलगी माझी सवत म्हणाली. ती
मग म्हटलं कसं काय, हा काय प्रकार आहे. तर हिला बी याला मला सोडलेलं होतं, म्हणजे परशुरामाशी लग्न लावतात. जोगतिरीची मुलगी म्हणून तिचं बी लग्न परशुरामाशी. बापरे. मग ती सवतच जाईल ना म्हटली माझी. होय ना. असा सगळा प्रकार. त्याच्यावरून त्यांना एक नाटक सुचलं एका घटनेवरून वरती. असं होतं पुष्कळदा, हे आपण लिहायला पाहिजे बाबा याच्यावरती. होऊ शकतं तसं, काही प्रसंग येतात, समोर येतात, काही वाक्य समोर येतात. मी कुठलाही चित्रपट किंवा नाटक पहिले 15-20 मिनिटं तेवढंच माझं लक्ष देतं असतं. नंतर माझ्या मनात दुसरं सुरू होतं. अच्छा. याच्यामध्ये नटसम्राट बघत असताना नटसम्राट आपल्या मुलाला म्हणतो, अरे तुम्ही, तुमच्यात काय दम आहे म्हणतो, तुम्ही काय हिंमत आहे, तुम्ही म्हणजे बायकोनं आपल्या कमरेला रुमाल खोचला असतो ना, तसले रुमाल आहात. माझ्या डोक्यात नवं नटसम्राट सुरू झालं ते, की तो नटसम्राट हे आहे, त्यानं दुःख भोगलं, तो सामर्थ्यशाली आहे. ह्या पिढीचं काय करायचं, जे बायकोला घाबरून बसायला लागलेत, त्यांच्यातली हिंमत तर सगळी जायला लागली. होय ना. ते गंमत म्हणून मी तुम्हाला सांगतो, लव्ह मॅरेज वगैरे करतात ना पोरं वगैरे, प्रेम करताना कोणावर करतात, जो कॉलेजचा एक दादा आहे, जो ही मॅन त्यांना लागतो सगळा, जो सलमान सारखा, खान सारखा पाहिजे, अमुक पाहिजे, तुमुक पाहिजे. आणि त्याच्याशी लग्न झाल्यानंतर त्याला तुम्ही एकदम नपुसंक केल्यासारखं करून ठेवता. माझं सगळं ऐकायला पाहिजे, तिकडे जायचं नाही, आईबरोबर बोलायचं नाही, बापावर बोलायचं नाही, बोलायचं नाही. हे काय तर मानसिक विचित्र आहे ना ते. लग्नामध्ये तुम्हाला हिरो पाहिजे आणि नंतर तुम्ही त्याला काय करून ठेवता, त्याला मांजर होऊन बसत झालं. नटसम्राट बघताना माझ्या डोक्यात हे एक सुरू झालंय. असं अनेक वेळा घडलेलं आहे माझं ते. पण कुठलाही पिक्चर मी 15-20 मिनिटं तेवढंच जरासं लक्ष असतं, नंतर ते निघून जातं मग सगळ्या याच्यामध्ये. अगदी गॉडजिला ते डायनॉसॉरचे चित्रपट बघताना सुद्धा मला जटायू आठवला रामायणामधला तो. तर तो असा विशाल पक्षी आहे, प्रचंड मोठा पक्षी आहे तो सगळा असा. मग त्याला काय जिवंत करू नये आपल्या इथं. आपल्याकडे ते टेक्निक तेवढं त्यांच्यासारखं नाही, हॉलिवूड सारखं नाही आहे, पण ते व्हायला पाहिजे त्याच्या याच्यामध्ये. ते असं घडतं. तुम्ही म्हणाला ते अगदी बरोबर आहे ते. बरोबर. एक साहित्यिक म्हणून तुम्ही सर्वांच्या परिचयाचे आहातच, म्हणजे एक लेखक म्हणून तुम्हाला सगळी लोक ओळखतातच. पण थोडंसं पर्सनल लाईफबद्दल तुमच्या जाणून घ्यायला आवडेल, की मग तुमचं शिक्षण कुठं झालं. तुम्ही राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत होता, मराठी विभाग प्रमुख म्हणून, आणि तिथूनच तुमची रिटायरमेंट झाली. तर तिथपर्यंतचा प्रवास थोडक्यात आपण काय सांगू. मी, माझं गाव मांजरी चिकोडी तालुक्यामध्ये येतं, ते बेळगाव जिल्ह्यातच आहे. तिथल्या हायस्कूलमध्येच मी शिकलो, प्रायमरी आणि हायस्कूल शिकलो तिथं. हायस्कूलमध्ये ड्रॉइंग टीचरची जागा एक रिकामी होती. आणि आमचे वडील फार हुशार होते. ते म्हणले, ह्याला जर ड्रॉइंग टीचरचा कोर्स दिला तर हा इथं ह्याला नोकरी लगेच मिळून जाते, असं त्याने एक विचार केला त्याचा. तो माझं ड्रॉइंग चांगलं होतं. मग सरस्वती पूजन ह्याला वगैरे मी ते सरस्वती काढत होतो, गणपती काढत होतो. माझे वडील चांगले चित्रकार, माझे भाऊ वगैरे सुद्धा सगळ्यांच्याकडे ड्रॉइंग आहे. आणि मग 10वी झाल्यानंतर मी ते बेळगावला बेनस्मिथ स्कूल ऑफ आर्टमध्ये आलो. आणि एका वर्षामध्ये मी 3 कोर्स केले. DTC ड्रॉइंग टीचर सर्टिफिकेट असतं ते, तो कोर्स केला 1 वर्षाचा तो. त्यानंतर टेलरिंगचा कोर्स केला, CCT क्राफ्ट कोर्स इन टेलरिंग म्हणून, तो 2 वर्षाचा होता. आणि PCC पेपर कटिंग क्राफ्ट, हां, फुलं बिलं करणं कागदाची वगैरे सगळं, हे इथं केले. ते लगेच गेलो, मला नोकरी मिळाली. मग तिथनं सगळं शिक्षण माझं एक्सटर्नल झालं. मग ते ड्रॉइंग टीचरची नोकरी करत करत मी MA झालो. MA झाल्यानंतर मला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये लगेच नोकरी मिळाली कडेपूरला. ते नॉन ग्रँट, पगार वगैरे 7 वर्ष मला पगार नव्हता. मग ते कडेपूर झालं, नंतर तुळजापूरला मला लगेच बदली केली, नंतर इचलकरंजीला आलो मी. मग ह्या बदल्या फार व्हायला, माझ्या कुटुंबावर त्याचा फार वाईट परिणाम झाला. बरोबर. की लहान मुलं, शाळा बदलायच्या, घरं बदलायची. आणि ते मुलांचं एक माझ्या लक्षात आलं की मुलांना जरा स्थैर्य लागतं लहान असताना. हे असं सारखं बदलायला लागलं. घर जरी बदललं तरी माझा मुलगा मला त्यावेळेला म्हणाला होता की बाबा, आमचं घर सोडून इकडं काय यायचं. बरं, आमचं म्हणजे ते बी भाडोत्रीच होतं, त्याला त्याचे ते मित्र तयार झाले होते. पण नंतर त्या माझ्या पोरांना एक कळून चुकलं की ही नोकरी अशी आहे आणि आपल्याला असं राहावं लागेल वगैरे. इथं आल्यानंतर सुद्धा मी गोव्याला जायचं विचारत होतो बेळगावला आल्यानंतर. पण माझी बायको म्हटली की कुठं तरी एखादं स्थिर व्हावं, तुम्ही जा कुठं जायचं तर तिकडे ते. मग मी तो विचार सोडून टाकला. आणि बेळगाव तर माझं आवडतं शहर आहे. कॉलेजला मी याला इथंच होतो, ड्रॉइंगला वगैरे ते. त्यामुळं मग इचलकरंजी येऊन मी इथं आलो बेळगावला. मग इथंच राहिलो. मग ते काय तरी इथं मी 2 विद्यापीठं झाली. त्याबद्दल कर्नाटक विद्यापीठ होतं ते, आता राणी चन्नम्मा विद्यापीठ झालेलं आहे ते. त्यामुळे इथेही 2 विद्यापीठं हे झाली. असा सगळा प्रवास आहे झाला असा तो. खरं तर खूप मोठा प्रवास आहे सर तुमचा. आणि एवढं थोडक्यात काही गोष्टी आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला.
आणि तुम्हाला जे एवढे सगळे पुरस्कार मिळाले त्याच्याबद्दलचं तुमचं मत आणि पुरस्कार घेतल्याबद्दलच्या वाढलेल्या तुमच्या जबाबदाऱ्या या संदर्भात सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्यात, आमच्याशी डिस्कस केलात आणि त्याबद्दल तुमचे आभार आहे. आणि पुढच्या तुमच्या कार्यासाठी वेणूध्वनीच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि एवढे सगळे पुरस्कार तुम्ही सध्या घेतलाय त्यासाठी सुद्धा तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन सर. आणि तुम्ही या कार्यक्रमासाठी आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू सो मच. विनोध्वनीमुळं सगळ्यांच्यापर्यंत मलाही पोचता येतं आणि त्यासाठी मी विनोध्वनीचा एक खूप आभारी आहे. याच्यापूर्वी मी इथं आलेलो आहे आणि एक खूप सुंदर हे रेडिओ स्टेशन आहे तुमचं आणि किती वेगळे वेगळे विषय मी सगळे विनोध्वनीतून ऐकत असतो. गाडीतून जाताना वगैरे माझ्या गाडीमध्ये तुमचं 90.4 आहे ना, तेच लागलेलं असतं माझ्या ह्याच्यामध्ये. मोबाईललाही मी ते ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे सगळं. ते सगळे शेतीविषयक कार्यक्रम असतील, आरोग्यावरचे असतील, गाण्याचे कार्यक्रम असतील, सगळे अतिशय उत्कृष्ट. आणि मला सगळ्यात मोठा विनोदनीचा एक गुण कुठला आवडतो विशेष तर कन्नड मराठी ही तर अगदी सख्या बहिणीसारख्या इथं नांदतात. होय ना. आणि ती फार मोलाची गोष्ट सगळी मला वाटते याच्यामध्ये. त्यामुळं तुमची मनस्वी धन्यवाद तुम्हाला मी देतो. थँक्यू सर. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणूध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर विनोद गायकवाड आपल्यासोबत होते. त्यांच्याशी आपण गप्पा मारल्या. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही